अखंड जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा धोका दिवसागणिक वाढत चाललेला आहे। निसर्गाने आपला समतोल सोडलेला आहे। उष्मा प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चालला आहे। बर्फ वितळत चाललेला आहे आणि निसर्गाचा धरबंधच सुटलेला आहे। त्यामुळे पाऊस कधी पडेल हे सांगता येणार नाही। पूर्वीच्या काळी पद्धत वेगळी होती की 4 महिने उन्हाळ्याचे असायचे, 4 महिने हिवाळ्याचे असायचे, 4 महिने पावसाळ्याचे असायचे। तापमान वाढीमुळे काहीच राहिलं नाही आणि त्यामुळे कधी पाऊस पडतो, कधी ऊन येतं। त्यामुळे निसर्गामध्ये रोगजंतूंचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ लागलेला आहे। अंगावर पांढरे डाग पडणे, त्याला कोड म्हणतात, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे। सोरियासिस नावाचा एक आजार झाला आहे की त्वचा जे जखमा पडतात आणि सडत जाते, ते प्रमाण वाढलेलं आहे। वेगळ्या प्रकारचे कॅन्सर सारखे रोग वाढू लागलेले आहेत। ही सगळी कारणं काय तर ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याचे भूस्तर खाली गेलेला आहे। तर हे ग्लोबल वॉर्मिंग टाळायचं असेल तर आपण आपल्यापासूनच जनजागृती केली पाहिजे। म्हणून आमच्या रामानंद संप्रदायामध्ये आम्ही 2023 पासून समाजाला जनजागृती करतो आणि त्यामुळे पायी दिंड्या येतात। आमचा नागपूरला पीठ आहे, तर नागपूर पीठावरून रत्नागिरी पीठ नाणी जे आहे आमचं मुख्य पीठ, तिथे जवळजवळ 1200 ते 1300 किलोमीटर अंतर चालून एक दिंडी येत असते। आता सध्या या वर्षी 2025 मध्ये आमच्या 7 दिंड्या येतात। नागपूरवरून दिंडी येते, परभणीतून मराठवाड्यातून दिंडी येते, त्यानंतर नाशिकमधून दिंडी येते, त्यानंतर तेलंगणातून दिंडी येते, गोव्यातून दिंडी येते, मुंबईतून दिंडी येते, त्यानंतर पुण्यातून दिंडी येते। अशा प्रकारच्या 7 पायी दिंड्या येणार आहे। नागपूरची दिंडी तर 40 दिवस चालत येणार आहे। हजारोंच्या संख्येनं युवा युवती आणि सगळे लोक चालत येत आहेत आणि लोकांना पर्यावरणाचं महत्त्व सांगतात। झाडं लावा, पाणी अडवा, पाणीवटे स्वच्छ ठेवा, पाणी दूषित करू नका, कारण दूषित पाण्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरच होतोय, आपणच आपला नाश करतोय। आज जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर कार्बन डायऑक्साईड संपवला पाहिजे। मग कार्बन डायऑक्साईड कोण संपवू शकतं तर झाडं संपवू शकतात। म्हणून प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड करा, कारण जी जंगलं नैसर्गिक संपदा होती ती माणसानं आपल्या स्वार्थासाठी तोडून त्याची वाट लावलेल्या बिल्डिंग बांधण्यासाठी तोडलेले आहेत किंवा आणखी अन्य उपयोगासाठी त्याने प्रचंड वृक्ष तोड केल्यामुळे आज निसर्गाचा समतोल ढासळलेला आहे। कारण निसर्गामधला कार्बन डायऑक्साईड खेचून घेणारे जे सोर्स होते ते संपलेले आहेत, ती म्हणजे झाडं। म्हणून झाडं लावा, जितकी झाडं लावाल तेवढं तुमचं आयुष्य वाढणार आहे आणि तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। म्हणून या पायी दिंडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना हीच जागृती करतो, प्रचंड प्रमाणात झाडं लावा। आम्ही नुसतं सांगत नाही आहे, आमची 13 पीठात प्रत्येक पीठावर प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे आणि तिचं जतन करतो। नुसती लावायचं नाही तर ते वाचवलं पण पाहिजे, कारण झाड जे आहे ते कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन सोडतं, जो आम्हाला आवश्यक आहे। ऑक्सिजनची काय गरज आहे ती आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये कळलेली आहे। त्यामुळे वृक्ष वाढवा, वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचं काम करा, हे सांगण्यासाठी आमची पायी दिंडी दरवर्षी 7 ठिकाणावरून येत असतात आणि जागृती करत असतात।